कांद्याचा बाजारभाव यंदाही आपल्या हातातून निघून जाईल या विचारानं शेतकरी परत हातबल झालेला असतानाच परिस्थिती आज बदलली आणि अनेक बाजार समित्यांमध्ये अगदी हलक्या मालाला सुद्धा 500-600 पेक्षा जास्त बाजारभाव मिळालेले दिसले. चोपड्या कांद्याला आज पिंपळगाव बसवंतमध्ये थेट 600 वरनं 800 रुपये, तर स्टॉकच्या कांद्याला थेट 2600 रुपयापर्यंत बाजारभाव पोहोचले. बाजारभाव वाढणं हा योगायोग आहे की इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये लवकरच होऊ घातलेला शांतता करार आणि त्या पार्श्वभूमीवर होर्मुझची खाडी खुली करण्याचे दोन्ही देशांचे प्रयत्न आणि त्या बातम्या यातून आपल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या शेतकऱ्याच्या विशेषतः कांदा शेतकऱ्यांच्या खिशामध्ये आता पैसे येण्याची सुरुवात होऊ शकते का? कांद्याचे बाजारभाव वाढू शकतं का? पुढच्या 15 दिवसांनी चांगल्या गोष्टी घडू शकतं का? ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार, तारीख आहे 15 जून 2024. खरं तर काल रात्रीच एक घडामोड घडली आणि त्यामुळे आज जेव्हा शेतकरी बाजारात गेले तेव्हा त्यांच्या हलक्या कांद्याला आणि स्टॉकच्या कांद्याला चांगले बाजारभाव मिळाले. असं असलं तरी शनिवारचं मार्केट कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे. म्हणजे शनिवारी जे बाजारभाव होते नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच मिळाले असले तरी मिनिमम किंवा किमान बाजारभावात वाढ झालेली आहे. हे सगळं घडणं हा योगायोगही असू शकतो असं नाही. तर आज व्यापारी ग्रुपमध्ये चर्चा जी होती आहे त्यानुसार दुबईकडनं किंवा आखाती देशांकडनं भारतीय कांद्याला मागणी येत आहे किंवा मागणी होण्याची शक्यता वाढली आहे. याचं कारण लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी आणि जो जवळचा मार्ग समजला जातो निर्यातीचा तो आता खुला होणार आहे. तुम्हाला एक महत्त्वाचं सांगेन की मागच्या 3 दिवसात दुबईमध्ये कांद्याच्या किमती ज्या आहे विशेषतः भारतीय कांद्याच्या किमती विक्रीच्या त्या साधारण 3 पासून तर 4 आणि आज 5 दिरहमपर्यंत पोचलेले आहेत. एक दिरहम साधारण 25 रुपयांचा आहे. म्हणजे दुबईमध्ये कांद्याचे बाजारभाव जे आहे ते भडकलेले आहे. तिथं कांद्याची टंचाई कारण वाहतुकीचे प्रश्न आहेत. आपल्याकडनं कांदा जात होता पण ते तिथं मार्केट स्टेबल करण्यासाठी आणि अतिशय महाग चार्जेस देऊन तो कांदा जात होता. होर्मुझच्या काय घटना घडत आहे आणि या संदर्भात शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाचे बदल होणार आहे ते आपण बघूया. व्हिडिओ बघत राहा. या सगळ्या याच्यातून महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते आहे. आपण कांदा बाजाराची चर्चा करणार नाही तर जागतिक घडामोडीचं जे आज घडलं आहे की मागच्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष आहे मध्य पूर्वेकडे लागलं होतं. इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल या युद्धाच्या समाप्तीकडे. तेलाचे दर वाढत होते. शेअर मार्केट गडगडलेलं होतं. रुपया जो होता भारतीय रुपया तोही डॉलरच्या किमतीत वाढलेला होता. अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा लावाव्या लागत होत्या. गॅसचे डिझेल पेट्रोलचे दर वाढलेले होते. हे सगळं असताना आज मात्र उलटं चित्र आहे. शेअर मार्केट अचानक वरती गेले. बाजारभाव भारतामध्ये रुपया पुन्हा साधारण 50 ते 60 पैशांनी किंवा अंकांनी सावरला आहे. एका बाजूला शेअर मार्केट जरी असलं तरी इंधनाची जी किमती आहे ती आता $90 प्रति बॅरलच्या खाली आलेले आहेत. क्रूड ब्रेंट ऑइलच्या किमती साधारण ते $84-85 आहे. हे सगळं का? कारण होर्मुझची सामुद्रधुनी सुरू होणार आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये शांतता करार जाहीर झालेला आहे. नेमकं काय घडलं ते बघूया. 14 आणि 15 जूनमध्ये जे काही आंतरराष्ट्रीय वृत्त आहे त्यानुसार अमेरिका आणि इराणनं व्यापक शांतता कराराबाबत महत्त्वाची प्रगती केल्याचं सांगितलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर जे सगळीकडे फिरतं आहे की होर्मुझची सामुद्रधुनी आम्ही तातडीनं सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही तुमच्या जहाजाचं इंजिन सुरू करा या भाषेमध्ये एक घोषणा केलेली आहे. आणि अमेरिका जी होर्मुझची नाकेबंदी करत होती ती नाकेबंदी आता काढून घेईन आणि दुसऱ्या बाजूने जी नाकेबंदी झाली आहे ती निघून जाईल. आणि इराणनं सुद्धा होर्मुझची खाडी जी आहे ती सुरू करण्यास सकारात्मक संदेश दिलेले आहे. तयारी दाखवलेली आहे. एकूणच हा करार
पूर्णतेकडे गेलेला आहे. मात्र या करारावर ज्या स्वाक्षऱ्या आहेत किंवा अधिकृत जी सह्या होतील त्या स्वित्झर्लंडमध्ये 19 जूनला म्हणजे या शुक्रवारी होतील. आता यामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस म्हणजे शुक्रवारपर्यंत सगळ्या जगाचं लक्ष या कराराकडे असेल आणि त्यातनं बऱ्याच काही घडामोडी घडतील. आपल्याला पण शुक्रवारपर्यंत वाट पाहावी लागेल. त्याच्यानंतर कांद्याच्या किमतीमध्ये बराच बदल होऊ शकतो, उलथापालथ होऊ शकते जर निर्यात सुरळीत राहिली तर. होर्मुझची सामुद्री धुनी इतकी महत्त्वाची का आहे? हे तुम्हाला मागे जसं सांगितलं तसं परत एकदा सांगतो की बराचसा व्यापार जो होतो, जवळचा मार्ग असेल, विशेषतः पूर्व आणि पश्चिम आशियामध्ये आपला जो कांदा जातो त्यापैकी पश्चिम आशियामध्ये किंवा गल्फ कंट्रीजमध्ये या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जातो. इथे वाहतूक आणि एकूण जो खर्च आहे आणि वेळ आहे तो कमी लागतो. पण इराण आणि अमेरिका इस्रायलचे युद्ध सुरू झालं आणि मधल्या काळामध्ये त्यांनी युद्धबंदी करार जाहीरही केला. त्याविषयी आपण सांगितलंही होतं. पण ते पुढे तसं कंटिन्यू राहू शकलं नाही. मात्र होर्मुझ खुली होऊ शकली नाही. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. आता होर्मुझ जी आहे ती निर्यातीसाठी जी अडचण तयार होती ती आता खुली होत आहे. कदाचित शुक्रवारपर्यंत जहाजांची काय आवक जावक सुरू पण होईल असे पण संकेत आहेत. यामध्ये एक टेक्निकल मुद्दा आहे. इराण टोल आकारणार आहे का ते अजून स्पष्ट नाही आहे. जरी टोल आकारला तरी आवक जावक सुरळीत झाल्यामुळे जो काही खर्च होता म्हणजे 5 पट किंवा 4 पट जे याचे दर गेले होते 5 लाख 8 लाख 10 लाख एका निर्यातीसाठीचे जे दर होते म्हणजे शिपिंगचं भाडं, जहाजाचं भाडं ते पुन्हा नॉर्मलवर येऊ शकतं आणि त्यामुळे आता चांगल्या क्वालिटीचा जो कांदा आहे तो व्यापारी खरेदी करू शकतात. या सगळ्या याच्यातनं तरी पण ओमानचा मार्ग आपण शोधला होता. ओमानचा एक सकारात्मक गोष्ट झाली होती. अनेक जहाजांनी मार्गही बदलले होते, वाहतूक खर्च वाढला होता, ऑर्डर पुढे ढकलल्या होत्या आणि याचा परिणाम आपल्या कांद्याच्या किमती कमी होण्यात आणि ऐन निर्यातीच्या हंगामात आपली निर्यात घटलीच त्या बाजूची, बाकीची निर्यात चालू आहे. त्यामुळे आधी आपण निर्यातीबाबत जे सांगितलं आहे त्याचा अंदाज की 20 लाख मेट्रिक टन होऊ शकते या हंगामात, तर त्याच्यावर आपण कायम आहोत. मात्र पश्चिम आशियाची जी निर्यात आहे ती थोडीशी कमी झाली होती, ती आता वेगानं सुरू होईल आणि गल्फ कंट्रीजमध्ये आपला कांदा जाऊ शकतो. आता बाजाराला नवीन आधार मिळू शकतो का आणि कधी? तर मी हे जे सांगतो आहे ही केवळ बातमी नाही आहे. तर हा पुढचा भविष्याला दिशा देणारा भाग आहे, दिशा मिळणार आहे कांद्यासाठीची, ज्यांचा कांदा चांगल्या क्वालिटीचा आहे आणि जो टिकणार आहे त्यांच्या कांद्याला चांगले बाजारभाव मिळणार हे आधीच सांगितलेलं आहे. आता कांदा विकायचा की ठेवायचा याची माहिती रविवारी म्हणजे काल आपण मेंबरशिप व्हिडिओमध्ये आणि जनरल व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहेत. जिल्हावार समजा नाफेडची खरेदीच झाली नाही आणि निर्यात सुरू झाली नाही तर पुढचा बाजाराचा कल कसा राहील या संदर्भात जर जाणून घ्यायचं असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही या माहितीचा फायदा घेऊ शकतात. अनेक प्रगतिशील अभ्यासू शेतकरी की ज्यांना या सगळ्यातनं आपल्या कांद्याला 2 पैसे मिळावे असं वाटतं, नियोजन करता येईल असं वाटतं, ते या माहितीचा लाभ घेत आहे. ॲग्रोशिवारच्या माहितीचा उपयोग तोच आहे की हे सगळं कशासाठी द्यायचं एवढा डेटा की तुम्हाला योग्य नियोजन करता यावे, बाजाराचे कल कळावे, जागतिक कल कळावेत. आता तेलाचे दर नरमले आहेत. वाहतूक क्षेत्रात, जहाज वाहतूक क्षेत्रात आशावाद वाढलेला आहे. गल्फमधील व्यापाऱ्यांचा आत्मविश्वास परत येत असल्याचे संकेत आहेत. याचा भारतीय कृषी निर्यातीला केवळ कांदाच नाही तर एकूणच याला फायदा होईल. म्हणूनच आता दुबईवरनं आता विचारणा व्हायला लागलेली आहे आणि हे व्यापाऱ्यांच्या लक्षात आल्याबरोबर आज त्यांनी थोडी बाजार वाढवायला सुरुवात केलेली आहे. अनेक शेतकऱ्यांना त्याचा अनुभव आला असेल. आता कांदा शेतकऱ्यांसाठी याचा नेमका काय अर्थ आहे? नाशिक पट्टा, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या भागात अजूनही शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. दुसरीकडे पावसाळा लवकर सुरू होत आहे. शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये, काही शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये कांदा
खराब होण्याच्या तक्रारी आहे, त्याची गुणवत्ता ढासळू शकते. अशा स्थितीमध्ये हा कांदा जर तातडीनं निर्यात झाला, मग शेतकरी असेल किंवा व्यापाऱ्यांकडे ठेवलेल्या कांद्याची पण व्यापाऱ्यांना काळजी आहे. तर त्यातून नवीन कांदा खरेदीला प्रोत्साहन मिळेल आणि स्पर्धा वाढून माल जे आहे त्याची मागणी चांगली वाढेल, भावही वाढतील. आता आज जे भाव वाढले ते साधारण 1 ते 2 रुपये किलोने वाढलेले आहेत. ही वाढ काही फार मोठी नाही आहे. पण मागच्या याच्यानुसार वातावरण बदलाचे मात्र संकेत आहे. व्यापाऱ्यांची खरेदी थोडी वाढल्याचं पण समजतं आहे. नाफेडचा अजून तरी बाजाराला काही उपयोग होईल असं वाटत नाही, पण मानसिक आधार हे मी काल सांगितलेलं आहे. आता या सगळ्या याच्यात निर्यातीला चालना मिळेल आणि खरंच जर नाफेडींनी आणि NCCFनं सिरियसली कांदा विकत घेतला तर मात्र कठीण होईल आणि बाजारात किमती ज्या आहेत त्या आता 2,500पर्यंत पोहोचलेल्या आहेत स्टॉकच्या मालाला. त्या निर्यातक्षम मालाच्या किमती कदाचित 3,000 रुपयापर्यंत जाऊ शकतात. मधल्या काळात गेले होते सोलापूरला, पण ते किरकोळ गोष्टी होत्या आणि अशा काही पावत्या व्हायरल असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. आणि त्यांनी पण ॲग्रो शिवारचं त्या बातमीचा धसका घेऊन ते थांबवलं होतं. आता 19 जून का महत्त्वाची ते समजून घेऊ आणि निष्कर्षावर येऊ, फार तुमचा वेळ घेत नाही. बाजाराचं लक्ष आता 3 महत्त्वाच्या गोष्टींकडे आहे. पहिली गोष्ट, अमेरिका इराण यांच्या बैठकीत जी 19 तारखेला होणार आहे त्या अंतिम कराराकडे तो काय होतो आणि कसा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे होर्मुझमधनं जहाज वाहतूक प्रत्यक्ष कितपत सामान्य होते. म्हणजे ती आजपासूनच सुरू होईल की 19 तारखेनंतर होईल की पुढचे 8-10 दिवस लागतील. बघा, युद्ध जेव्हा सुरू झालं होतं त्याच्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर आपल्याकडे जहाज आणि या सगळ्या याच्यावर परिणाम झाले होते आणि युद्धानंतरच एक 5-6 दिवसानंतर बाजारभाव कमी व्हायला लागलेले होते. तर आता शांतता करार झाल्यानंतर आणि होर्मुझ खुली झाल्यानंतर पुढचे काही गोष्टी व्हायला पण 7 ते 8 दिवस लागतील. माझ्या मताप्रमाणे एकूण हे सगळं व्यवस्थित झालं याच्यावर मी जोर देतोय, तर पुढच्या 15 दिवसामध्ये बऱ्यापैकी निर्यात सुरळीत होईल, जहाज वाहतूक सुरळीत होईल आणि त्याचा परिणाम पुढच्या 8 ते 10 दिवसातच कांद्याच्या बाजारभावावर होईल. आता ते किती वाढतील? व्यापाऱ्यांकडे जर स्टॉक असेल तर फार काही वाढणार नाही आणि तुमच्याकडचा 5 रुपयाचा कांदा बऱ्याच व्यापाऱ्यांकडे आहे. पहिल्यांदा तो बाजारातनं ते बाहेर काढतील आणि मग जो दुसराच प्रकारचा कांदा आहे ज्याला देशांतर्गत मागणी आहे, बिहारमध्ये किंवा UPमध्ये जो ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज आहे, मग त्याचे भाव पण थोडेसे वर येऊ शकतात. या सगळ्या याच्यामध्ये आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ओमान, कतार, दुबई आणि गल्फ देशांकडनं नवीन ऑर्डर कशा मिळतात. आज तर आल्याचं सांगितलं जातं आहे, ते किती वाढतील त्यावर आपला बाजार ठरेल. हे सगळं झालं तर जूनच्या शेवटचा आठवडा किंवा जुलैच्या सुरुवातीला बाजाराला चांगला आधार मिळू शकतो. मात्र कांदा खराब होत असेल, झाकून ठेवलेला असेल शेतामध्ये आणि पावसानं त्याचं ऑलरेडी 5% 10% हे झालं असेल तर तो तुम्ही साठवू नका, तो विका. असे सल्ले आपण आधीच दिलेले आहेत. त्या संदर्भात तुम्ही मागच्या व्हिडिओचा संदर्भ घ्या. यावेळेस मी काय असा सल्ला देणार नाही. आता शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की ज्यांचा चांगला दर्जाचा कांदा आहे, खराब झालेला नाही, ज्याला पाऊस पाणी लागलेलं नाही आहे, तर पुढचे 7 ते 10 दिवस बाजारावर नजर ठेवा. कांदा चाळीत सुरक्षित आहेत का एकदा चेक करा, ते तपासा वारंवार. ज्या कांद्याची गुणवत्ता खालवत आहे त्यांनी मात्र आंतरराष्ट्रीय बातम्यांवर लक्ष ठेवून फार जोखीम घेऊ नये. याचा अर्थ स्पष्ट आहे. निर्यात वाढणे आणि प्रत्यक्ष बाजारात भाव बदलणे याच्यामध्ये अनेक दिवसांचा किंवा काही दिवसांचा कालावधी असतो. हे पण तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. हाही याच्यामधली रिस्क आहे. निष्कर्ष काय आहे तर सर्वात मोठी बातमी म्हणजे अमेरिका इराणचा शांतता करार आणि त्या दिशेनं झालेली ठोस प्रगती. मध्यंतरी युद्ध बंदी झाली होती, पण शांतता करार आणि कायमस्वरूपी युद्ध थांबलेलं नव्हतं. आता ते तसं होऊ शकतं. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचे संकेत आहेत. स्वित्झर्लंडमध्ये होणारी जी बैठक आहे, संभाव्य बैठक, ती अंतिम असेल आणि त्याच्यानंतर पुढे त्यांच्या चर्चेच्या फेऱ्या होतील. याच वेळी महाराष्ट्रामध्ये कांदा बाजारभावात आज जी झालेली वाढ आहे 1 रुपया तर 2 रुपये, हे सर्व घटक एकत्रित जर पाहिले तर कांदा बाजारासाठी सकारात्मक वातावरण आहे.
पण विक्रीचा निर्णय घेण्यासाठी मात्र तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून जो व्हिडिओ बघाल तो किंवा कालच्या व्हिडिओचा संदर्भ घ्यावा. हे सगळं असलं तरी तेजी येईल आणि तुमचा कांदा 2000च्या पुढे सरासरी जाईल लगेच एवढ्या 2-3 दिवसात, अशी शक्यता नाही. पण ते घसरणार नाही हे मी कालच सांगितलेलं होतं. नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र तेजीची शक्यता आहे. कुठल्या कुठल्या जिल्ह्यात काय होईल ते कालचा व्हिडिओ बघा, तर तिथं तुम्हाला कळेल. या सगळ्या याच्यामध्ये हा आठवडा महत्त्वाचा आहे. शुक्रवारपर्यंत आपण त्याच्यावर नजर ठेवून राहू. खरेदी विक्रीचा त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या. ॲग्रोशिवार कुणालाही विका ठेवा असं सांगत नाही, मात्र हा व्हिडिओ संदर्भासाठी उपयुक्त आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला त्याबद्दल मी माफी मागतो. आपण चॅनलला नवीन आहात, ही माहिती आवडली तर तातडीनं इथं सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांना जिल्हावार विश्लेषण जे पाहिजे असेल त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून सदस्यत्व घेऊ शकता. जोडून रहा. मी तुमचा कृषी मित्र पंकज जोशी विंचुरकर.